विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं, त्यातच मतदानाची टक्केवारी यावेळेस वाढली आणि ही टक्केवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल आणि याचा फायदा कोणाला होईल या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सुरेंद्र सर आहेत, राजकीय विश्लेषक आहेत ते। सर, फटका कोणाला बसेल आणि याचा तोटा कोणाला होईल किंवा फायदा कोणाला होईल? एक या निवडणुकीतलं अतिशय महत्त्वाचं आकर्षक आणि ठळक वैशिष्ट्य म्हणजे महायुतीच्या सरकारनं आणि महाविकास आघाडीनं अतिशय मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रमाणावर चपखलपणे प्रसिद्धी माध्यमांचा आणि सोशल मीडियाचा सामाजिक माध्यमाचा अतिशय उत्कृष्ट रीतीनं उपयोग केलेला आहे मतदारांच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये। म्हणजे सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल, दूरचित्रवाणीवरच्या जाहिराती असतील, वर्तमानपत्राच्या पूर्ण पानाच्या जाहिराती असतील। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की या जाहिरातीमधनं महायुती सरकारनं जशा आपल्या योजनांचा, ज्या विकासाच्या योजना होतात त्यांचा मोठ्या प्रमाणावर जसा प्रचार केला, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या जाहिरातीमधनं सुद्धा जे या महायुती सरकारचं अपयश आहे किंवा या योजनांचे जी त्याच्यातलं जे अपयश असतील किंवा त्रुटी असतील, उणिवा असतील, त्यासुद्धा ठळकपणे त्यांनी प्रसारित केलेल्या आहेत। त्यामुळं एक तर प्रसिद्धी माध्यमाचा, समाज माध्यमाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर चांगला उपयोग हा केलेला। म्हणजे मोबाईलवर सुद्धा त्या यावेळेस प्रचार हा या राजकीय पक्षांनी केलेला आहे। त्यामुळं मला असं वाटतं की हा जो प्रचार आहे हा प्रचार मतदारांची राजकीय सजगता आणि निवडणुकीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, मतदान केलं पाहिजे ही जाणीव ही अधिक जास्त जागृतपणे आपण केलं पाहिजे। आपण कारण एका मतदाराने असं म्हटलं की हे काही माझा केवळ मतदानाचा कर्तव्य नाही आहे, तर हा माझा अधिकार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये या प्रसिद्धी माध्यमांचा केलेला उपयोग या सगळ्या राजकीय पक्षांनी हा केलेला आहे, तो महत्त्वाचा आहे। आणि हे महत्त्वाचं अशासाठी होतं की एक राजकीय मोठी शर्त या प्रचाराच्या पाठीमागं होती। कारण हे जे आत्ताचं महायुतीचं सरकार हे 3 पक्षांचं सरकार आहे। विरोधी पक्षाचं जे महाविकास आघाडी त्याच्यामध्ये सुद्धा 3 वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत। आज जरी एका समान कार्यक्रमासाठी ते एकत्र असले तरी या प्रत्येक राजकीय पक्षाचं राजकीय चारित्र्य हे वेगवेगळं आहे, बऱ्याचदा ते परस्पर विरोधीसुद्धा दिसतं। त्यामुळं या निवडणुकीमधला प्रचार हा अधिक फोकस करणं, अधिक लक्षवेधी करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाला हे महत्त्वाचं वाटत होतं, कारण त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा आणि राजकीय भवितव्याचा मुद्दा त्यामध्ये अंतर्भूत होता। पहिल्यांदाच असं झालं की 6 वेगवेगळे पक्ष एकमेकांविरोधात 2 आघाड्यांमध्ये लढलेत, तर याचा परिणाम कुठेतरी या मतदान केंद्रांवर किंवा मतदारांवर झालाय असं वाटतंय का? कारण 2 वेगवेगळ्या विचारसरणीचे जरी पक्ष असले तरी महायुतीचा एक विचार वेगळा आहे, 2 विचार सारखे आहेत। महाविकास आघाडीमध्येही कोणाचा तरी एखाद्याचा विचार वेगळा आहे आणि 2 विचार सारखे आहेत। सो हे मतप्रवाह वेगळे आहेत आणि विचारसरणी देखील वेगळी आपल्याला बघायला मिळाली आहे। मी आधीच म्हणालो की या महाविकास आघाडीमधले राजकीय पक्ष यांचे राजकीय विचारसरणी आणि राजकीय कार्यक्रम सुद्धा हे परस्परपूरक, म्हणजे राजकीय कार्यक्रम आता एकत्रामुळे परस्परपूरक आहेत, पण राजकीय विचार प्रणाली ही नक्कीच ही एकमेकांच्या विरोधी जरी नाही म्हटलं तरी ती वेगळी आहे, ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे। तसंच आपल्याला भाजप आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये सुद्धा आपल्याला सकृत दर्शनी हे दिसतं की यांची राजकीय विचार प्रणाली किंवा राजकीय भूमिका ही वेगळी आहे, परस्पर विरोधी आहे, पण ते एका काही समान कार्यक्रमासाठी ते एकत्र आलेले आहेत। आणि त्यामुळं अधिक जी जबाबदारी होती ती मतदारांच्यावर होती। अधिक जे राजकीय शहाणपण आहे, आपण जे पॉलिटिकल विजडम म्हणतो, ते सांगण्याची जबाबदारी, ते प्रदर्शित करण्याची जबाबदारी ही आज या निवडणुकीमध्ये मतदारांच्यावर आलेली होती। आणि ती जबाबदारी मला असं वाटतं की मतदारांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन ती दाखवलेली आहे।
आता अनेक ठिकाणी असं झालं की शरद पवार गट आणि अजित पवार गट असे वेगवेगळे लढले, शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असे वेगवेगळे लढले, ज्यांनी अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात प्रचार केला. म्हणजे वडगाव शहरीचंच बघितलं तर जगदीश मुळीक असू दे, सुनील टिंगरे 2 निवडणुका विरोधात लढले आणि आता एकत्र प्रचार करताना असा सिनेरिओ अनेक ठिकाणी दिसला. सो याचा फटका बसू शकतो का कुठेतरी? नाही, तोच तर आहे ना, हाच मुद्दा आहे की आधी एकत्र असणारे जे राजकीय पक्ष आहे किंवा अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते, भाजप हा अलग त्याचं एक राजकीय अस्तित्व होतं. आज जरी 2 निवडणुकांच्या पूर्वी जरी भाजप आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि हे देवेंद्र फडणवीस हे जरी एकत्र असले तरी आज ते संबंध चित्र हे म्हणजे अतिशय आपल्याला म्हणजे मी जर एक शब्द वापरला तर ते काही अतिवास्तव म्हणजे ते काही खोटं ठरणार नाही. म्हणजे ते विचित्र ही सगळी राजकीय सांगड आपल्याला या निवडणुकीच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सह अस्तित्वामुळं आपल्याला जाणवते. आणि त्यामुळे हे चित्र अनेक ठिकाणी आहे की जे पूर्वी एकत्र होते ते एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहे. आणि अशा वेळेस म्हणून मला असं वाटतं की निर्णायकपणे जे महत्त्व आलेलं आहे ते मतदारांना आलेलं आहे, ते जनतेला आलेलं आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे की हे आधी कोणत्या पक्षामध्ये होते, एखादा उमेदवार हा आधी कोणत्या राजकीय पक्षामध्ये होता, तर हे त्यांना मतदारांना माहीत आहे. हे ग्रामीण भागामधल्या मतदारांना जसं माहीत आहे तसं शहरी भागातल्या मतदारांना माहीत आहे. आणि म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. एक, याच्यातल्या अनेक जण हे अगोदर एकत्र होते एका राजकीय पक्षामध्ये आणि यातल्या अनेक जण हे या भाजपच्या बरोबर सुद्धा सरकारमध्ये सामील झालेले होते. त्यामुळे हे जे एक विचित्र राजकीय रसायन आपल्याला याच्यामध्ये दिसतं किंवा राजकीय चित्र दिसतं ते जरी हे लक्षात घेतलं पाहिजे, हे मतदारांना गोंधळात टाकणारं नाही आहे. कारण मी आधी म्हणालो की प्रत्येक उमेदवाराची राजकीय प्रतिमा ही स्पष्ट आहे. त्यामुळे जरी समजा की तो बंडखोर असतात एखाद्या राजकीय पक्षातून तर त्याने त्याची पक्षाची राजकीय प्रतिमा ही पुसून टाकू शकलेला नाहीये तो व्यक्तिगत याच्यावर लढवलेली. त्यामुळे त्याचा लोकसंग्रह किती आहे, त्याचा त्या मतदारसंघामध्ये प्रभाव किती आहे हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून जे बंडखोर उमेदवार आहे त्यांच्याही नेतृत्वाचा कस हा लागणार आहे. आणि त्यांनी जो निर्णय घेतला की आपण वेगळ्या पक्षामध्ये गेलो, म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडून आम्ही एकनाथ शिंदेबरोबर गेलो किंवा नाही अजित पवारांची सोबत सोडून आम्ही आता अजित पवारांच्या बरोबर गेलो, याचा सुद्धा कस हा लागणार नाही. याचा कस या निवडणुकीमध्ये लागणार आहे आणि तो निर्णय हा मतदार देतील असं मला आवर्जून सांगायचं आहे. तर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाचं देखील मोठं काम आहे किंवा त्यांचे उपक्रम पण देखील कामात आले. काल जेव्हा मतदान पार पडलं तेव्हा एक खूप मायनर लेवलला जर आपण सोडून दिलं तर अनेक ठिकाणी रांगा दिसल्या नाहीत. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी EVM मशीन्स चांगल्या पद्धतीनं काम, कुठे गोंधळ असा आपल्याला जसा नेहमी बघायला मिळतो तसा बघायला मिळाला नाही. आणि त्यामुळे कुठेतरी मतदारांना आनंदानं जाऊन मतदान करता आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या समाज माध्यमावर प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करून या निवडणुकीमध्ये प्रचार केला. हे जसं मी म्हणालो तेवढ्याच ताकदीनं क्षमतेनं निवडणूक आयोगानं अतिशय चांगली जबाबदारी, प्रशासकीय जबाबदारी ही पेललेली आहे. आणि प्रत्येक बूथवर किंवा ज्या पद्धतीनं तिथे त्यांनी निवडणुकीचं मतदानाचं जे व्यवस्थापन केलेलं होतं ते उत्कृष्ट होतं, संयोजन उत्कृष्ट होतं. बूथवर सुद्धा मतदारांना मोठ्या प्रमाणावर म्हणजे वेळ खाऊ प्रक्रिया ही राहिलेली नाही, त्यांना प्रतीक्षा करावी लागलेली नाही आहे. आणि निवडणूक आयोगानं ही जी जबाबदारी, प्रशासकीय जबाबदारी घेतली निवडणूक यशस्वी करण्याची, त्याचं श्रेय हे निश्चितपणे निवडणूक आयोगाला हे दिलं पाहिजे. कारण दुर्गम भागामध्ये सुद्धा जाऊन मतदानाच्या यंत्रणा राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिथे अतिशय कार्यक्षमतेनं मतदारांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जशा त्यांनीसुद्धा निवडणूक आयोगानं सुद्धा जशा जाहिराती केल्या किंवा अगदी अनेकांना फोनवर सांगितलं की तुम्ही मतदानाला आलं पाहिजे, तर लोकांच्यापर्यंत पोहोचणं हे नाही का महत्त्वाचं होतं. आणि शेवटी आपण एका
प्रगल्भ लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये राहत आहोत आणि त्याची एक नैतिक जबाबदारी मतदान करण्याची ही मतदारांना सांगितली पाहिजे. ही भूमिका अतिशय प्रभावीपणे निवडणूक आयोगानं घेतलेली आहे, याबद्दल शंका नाही. आता हे सगळं निवडणूक आयोगाचं झालं, पण यावेळेस एवढ्या निवडणुका झाल्या, पण यावेळेस महिलांना डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढल्या गेली. लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यानंतर काँग्रेसची महालक्ष्मी योजना आहे. दोन्ही योजना महिलांच्या संदर्भात होत्या. खरं तर महिला घर चालवते असं म्हणतो आपण, तर राजकीयदृष्ट्या देखील महिलांना तेवढं महत्त्व दिलं गेलं. या योजना खरंच काम करतील, यांच्यामुळे मतदानाची टक्के वाढली असावी असं वाटतं. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, या निवडणुकीमध्ये महिलांचा सहभाग किती राहिला हे आपल्याला जेव्हा अतिशय त्यांची टक्केवारी कळेल तेव्हा लक्षात कळेल आपल्याला. पण मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांना ज्याप्रमाणे प्रतिनिधित्व दिलेलं आहे, तर त्यामुळे महिलांमध्ये ग्रामीण असो का शहरी असो त्यांच्यामध्ये त्यांची राजकीय समज वाढलेली आहे. आणि पूर्वी कसं व्हायचं की त्यांचे पती किंवा भाऊ किंवा वडील हे त्यांना तुम्ही कुणाला मतदान करावं हे सांगितलं जायचं. पण या गेल्या 20-25 वर्षामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार हा आपल्या हाती घेतलेला आहे, सरपंच झालेले असतील किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले असतील, त्यामुळे त्यांची राजकीय समज वाढलेली आहे. हे मला आधी पहिल्यांदा ठळक करायचं आहे. नंबर 2 की तुम्ही जो म्हणालात की लाडकी बहीण योजना हिला प्रतिसाद कसा मिळेल. आता याच्याबद्दलचा जो माझ्याकडचा जो म्हणजे जे निरीक्षण आहे, माझं जे निरीक्षण आहे ते संमिश्र आहे. एक गोष्ट निर्विवादपणे खरी आहे की लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारनं अतिशय आक्रमकपणे प्रभावीपणे जाहिरातीमार्फत त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण दुसराही एक पैलू आपण लक्षात घेतला पाहिजे की ही जी योजना होती, ही योजना ही महायुती सरकारचं ची निर्मिती नव्हती. हा मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहानांनी राबवलेली ती योजना होती. त्यामुळे ही उसनी घेतलेली योजना आहे हे लोकांना माहीत होतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट हेही आपण कबूल केलं पाहिजे की ज्या पद्धतीनं प्रचार या योजनेचा केला लाडकी बहीण योजनेचा, तर त्याची दखल ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा घ्यावी लागली. याचा अर्थ असा आहे की या योजनेला राबवताना आपल्याला महिलांना टाळून चालणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मोठ्या प्रमाणावर महिला मतदार आहेत हे वास्तव आहे. या मोठ्या प्रमाणात संख्येनं असलेल्या महिलांना मतदानामध्ये सहभागी करून घेणं हे या योजनेच्या मार्फामध्ये शक्य झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की या योजनेचा लाभ किती महिलांना झाला याच्याबद्दलची निश्चित आकडेवारी ही उपलब्ध नाही. आणि खरोखरच ही योजना महिलांना आकर्षित करणारी, त्यांना प्रभावी वाटणारी ठरली का हे आपल्याला निकालाच्या दिवशीच हे कळू शकेल. कारण आणि असं म्हटलेलं आहे की काही महिलांना मिळाले गावामध्ये आणि काही जणांना मिळालं. म्हणजे हे कोणत्याही योजनेचं बद्दल होऊ शकतं की लाभार्थ्यांची संख्या ही किती आहे हे तुम्हाला सर्वेक्षणामधूनच सिद्ध होऊ शकते. पण मला 2 गोष्टी म्हणजे मी पुन्हा त्याची म्हणजे उजळणी करावीची वाटते की महिलांची राजकीय समज ही वाढलेली असल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनामध्ये सहभागी झाल्यामुळं ते ज्या ठरवतील ते निर्णायक असेल. हा म्हणजे राजकीय समज आहे. नंबर 2 महिला मतदारांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळं त्यांना ते जे ठरवतील ते असेल. आणि तिसरं की त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वतःचा असेल, तो त्यांच्या नवऱ्याचा असणार नाही, तो त्यांच्या भावाचा असणार नाही, तो त्यांच्या वडिलांचा असणार नाही, तो जसं म्हणलं की लादलेला असणार नाही, तो त्यांचा स्वतःचा निर्णय असेल. आणि तो जो निर्णय काय आहे हे आपल्याला 23 तारखेला दिसेल आणि मग ही योजना किती यशस्वी होती किंवा प्रभावी होती हे आपल्याला कळू शकेल. खरं तर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अनेक कारणं आहेत. विविध अंगांना ही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न प्रत्येक पक्षांकडनं करण्यात आली. मात्र बूथ प्रमोशन असू देत किंवा निवडणूक आयोगाचं चांगली कामगिरी असू देत किंवा त्यासोबतच मायक्रो मॅनेजमेंट प्रत्येक पक्षाची असू देत, या सगळ्या कारणांमुळे यंदाची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मात्र याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल हे सांगणं कठीण आहे, असं सुरेंद्र सरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अनिल सनगरेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.